नमस्कार, मी चंद्रकांत हरदास डोंगरे, मुक्काम पोस्ट वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रकांत डोंगरे, वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मुलगा खूप हुशार आहे. त्याला IIT ला ॲडमिशन मिळावं एक आमचं स्वप्न आहे. आमच्या कुटुंबात किंवा आमच्या कुठल्याच पिढीत IIT ला अजून कोण गेलेलं नाही. मग त्याला IITचं कॉलेज मिळावं चांगलं. मग ते मिळण्यासाठी आमचं दोघांचंही स्वप्न आहे. मग ते मिळावं असं आम्हाला वाटतंय. अच्छा, म्हणजे आईचं पण स्वप्न आहे. हा, त्यासाठी आम्ही आचार्य अकॅडमीची मदत घेणार आहे. सुरुवातीला थोडं दडपण होतं आमच्यावरती, कारण आम्ही ग्रामीण भागात आहोत, निम शहरीमध्ये आहोत. एकूण निम शहरीतून शहरीत पाठवायचं म्हणजे एक पालकाला थोडंसं बर्डन असतंच. पण जेव्हा आम्ही आचार्य अकॅडमीला व्हिजिट केली तेव्हा आम्हाला असं जाणवलं की इथं आम्हाला कुठलीच अडचण येणार नाही आणि मुलगा शहरात जाऊन सुद्धा एक चांगल्या प्रकारे IITची तो तयारी करू शकेल हे आम्हाला त्यातून लक्षात आलं. आणि आता कसं हे 10वी पर्यंतचं वय होतं, ते 10वी पर्यंत घरी राहत होती मुलं, त्यामुळे काळजी नव्हती. पण आता एकदम बाहेर ठेवायचं, बाहेरच्या वातावरणाची ह्यांना माहिती पण नव्हती, कसं राहिलं पाहिजे काय, किंवा असं बाहेरच्या वातावरणाशी कसं मिळून घेतलं पाहिजे, मुलांशी कशी स्पर्धा केली पाहिजे. पण आता अकॅडमीत गेल्यामुळं आता त्याला हॉस्टेललाच राहावं लागतं. पण तिथला स्टाफही आम्ही म्हणजे जेव्हा व्हिजिट केली तेव्हा पूर्ण स्टाफची माहिती घेतली, अकॅडमीच्या शिक्षकांची माहिती घेतली. पण ते सगळे कसे मदत करणारे होते. म्हणजे आम्हाला ते एकूण वातावरण सगळं आवडलं. जेवण वगैरे तिथलं व्यवस्थित होतं. आजारी पडली मुलं किंवा काय तरी ते म्हणजे दवाखान्यात नेणं करणं त्यांची तीच बघत होती. म्हणजे आमच्या घरापर्यंत काय कशा येत नव्हतं की बाबा, म्हणजे अगदीच मेजर प्रॉब्लेम असेल तरच घरी फोन केला जायचा. मुलांना मोबाईल तिथं अलाउड नसल्यामुळं तो एक आम्हाला म्हणजे आत्ताच्या काळात कसं मोबाईलमुळं मुलांना थोडंसं काळजी वाटते मुलांकडे मोबाईल असला की. पण तिथं मोबाईल अलाउड नसल्यामुळं मग अशी इतर काळजी काही नव्हती. पण टॅब वगैरे असल्यामुळे त्यांना त्याच्यात जे त्यांना म्हणजे शिक्षकांकडून समजलं नाही ते ज्यादा ते म्हणजे टॅबच्या मार्फत अभ्यास करत होते. एक त्याची बौद्धिक क्षमता चांगली आहे. मग त्याला पुढं कसं अजून नेता येईल त्यासाठी थोडं प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं होतं. आचार्य अकॅडमीने तो प्लॅटफॉर्म मिळवून दिला आम्हाला. मग ते अतिशय एक त्याच्यासाठी त्याच्या दृष्टीने एक ते चांगली गोष्ट घडली. ती अडचणी भरपूर आल्या. स्कॉलरशिपची 8वी स्कॉलरशिप तयारी असेल, 10वी बोर्डची तयारी असेल. बोर्डमध्ये त्यानं अगदी आउट ऑफ तो गेला पाहिजे. त्याला 100 पैकी 100 सगळ्या विषयात मार्क पडले पाहिजेत यासाठी सुद्धा भरपूर प्रयत्न केले. त्यानंही चांगलं अभ्यास केला. मग त्यावेळी त्या अडचणी आल्या. त्या अडचणी आम्ही सोडवत थोडं थोडं पुढं गेलोच आम्ही. कधी त्याला मार्क म्हणजे दर रविवारी वगैरे टेस्ट होतात त्यांच्या, प्रत्येक वेळेसच मार्क पडतात असं नाही. कधी मार्क जादा पडतात, कधी कमी पडतात. पण आम्ही घरी त्याला सांगून ठेवले की म्हणजे तुझ्या बुद्धिमत्तेनुसार किंवा तुझी कपॅसिटी आहे त्यानुसार तू अभ्यास करत राहा, मार्काचा विचार करू नको. पण म्हणजे कधी मार्क जास्त पडले तरी अभ्यास कमी कर किंवा असं काही नाही. कमी पडले तरी त्या म्हणजे ग्रीपने अभ्यास करत होता तो, म्हणजे करून घेत होते तिथले शिक्षक. तो आधी घरी होता तेव्हा म्हणजे उठण्याचा प्रॉब्लेम होता, लवकर उठत नव्हता. पण तिथं गेल्यापासून अगदी 5:30ला उठवतात. तिथून पुढे त्यांचं 6 पासून शेड्यूल चालू होतं, ते रात्री 11 पर्यंत असतं. अगदी व्यायाम करणे, नाश्ता, जेवण, त्यांची मॉर्निंग स्टडी, नाईट स्टडी, मधल्या वेळेचं लेक्चर, म्हणजे हे सगळं त्याचं शेड्यूल ठरलेलं आहे. आता तसं घरी असताना कसं थोडं इकडं तिकडं व्हायचं, पण आता ती त्याला सवय चांगली लागली. तुमचे मेन DM सर असो किंवा अन्य कुठलाही स्टाफ असो, हॉस्टेल स्टाफ असो, मेस स्टाफ असो, अकॅडमी स्टाफ असो, आपण त्यांना पर्सनली जाऊन भेटू शकतोय. मुलांच्या काय अडचणी असतील, आपल्या काय पर्सनली आपले काय अडचणी आहेत, मुलांचे जे ड्रॉबॅक आहेत ते सांगून त्यांना ते प्रॉपर ते कव्हर करून घेतात आणि पूर्ण तयारी करून घेतात अकॅडमीत. असं म्हणजे तो मुलगा एखाद्या ग्रामीण भागातून आला आहे किंवा हा मुलगा बारामतीतला आहे असं काय कुणाकडं असं वेगळ्या ह्यानं लक्ष दिलं जातं असं नाही. ग्रामीण भागातला असो, शहरी भागातला असो, त्या दोन्ही मुलांच्याकडे किंवा सर्व मुलांच्याकडे योग्य प्रकारे लक्ष देऊन योग्य ती त्यांची काळजी घेतली जाते, अभ्यास करून घेतला जातो. मेसला अगदी जेवणाची बाब असो किंवा हॉस्टेलचा स्टाफ असो, सर्व घटक अतिशय तिथली काळजी घेतात त्या मुलांची. निश्चितच आम्हाला थोडंसं सुरुवातीला पण बर्डन होतं अकॅडमीला घालायचं का नाही, आणि थोडं फायनान्शियल दृष्टीने सुद्धा थोडं मी पण विचार करत होतो. पण माझे मित्र आहेत हांगे सरांनी मला भरपूर सांगितलं की अकॅडमीला आपण जाणं गरजेचं आहे.
अगदी तिथं कुठल्याही घटकातला मुलगा असू देत, अगदी शेतकरी कुटुंबातली मुलं असू देत किंवा अन्य कुठल्या ह्याच्यातले असू देत, मिडल क्लासमधले असू देत, लोअर क्लासमधले असू देत, ह्या मुलांना जे तिथं मिळालं पाहिजे शिक्षण किंवा जे वंचित राहू शकतात शिक्षणापासून, त्यांना वंचित न ठेवता आचार्य अकॅडमी ही पूर्णपणे त्या मुलांच्याकडं फोकस करून लक्ष देऊन त्यांना आर्थिक मदतसुद्धा करते भरपूर आणि त्या मुलांची पूर्ण तयारी करून घेतात तिथं. त्यामुळं असं काय नाही की अगदी शेतकरी कुटुंबातला असो, सामान्य असो, कुणी असो, त्यांची योग्य ती काळजी घेतली जाते. मत आहे की तुम्ही बारामती जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आचार्य अकॅडमीलाच ॲडमिशन घ्या. आचार्य अकॅडमीशिवाय कुठेही घेऊ नका. एकमेव DM सर असे आहेत की कोणताही पालक असू देत त्याला त्या पालकाला थेट भेट देण्याची आचार्य अकॅडमीत अतिशय सुंदर अशी ती त्यांची योजना आहे. आत्तापर्यंत आमच्या छत्रछायेखाली होता, 10वी पर्यंत गावात होता, गावात कुटुंबात होता, त्यामुळं एक काहीही नव्हतं त्याचं जास्त असं हे नव्हतं. पण बाहेर ठेवताना आम्हाला अकॅडमी ठेवताना असं वाटलं की आपण ठेवतोय पण आता त्याची तयारी होईल का नाही, तो अभ्यास करेल का नाही, असंख्य प्रश्न होते आमच्या पुढं सकाळी उठण्यापासून ते अगदी संध्याकाळपर्यंत. पण अकॅडमीने त्याची ते एक जे त्यांनी जे शेड्यूल तयार केले त्या शेड्यूलमध्ये प्रॉपर त्याला व्यवस्थित त्याच्याकडून सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि आज त्याचा अतिशय रिझल्ट चांगला आहे. हळूहळू म्हणण्यापेक्षा फास्ट म्हणलं तरी चालेल आपण, आता मला शब्द आठवत नाही थोडा, पण ते अतिशय त्याची तयारी चांगली करून घेत आहेत तिथं. 8वी स्कॉलरशिप नंतर नंबर आल्यानंतर एकदा आणि 10वी नंतर छान शाळेचा अभिनंदन आहेत आमच्याकडे व्हिडिओ त्याचे. पण कसं आहे ते त्याला असंच उभं केलं होतं 8वी नंतर पण स्कॉलरशिप झाला ना, नंबर आला त्याच्यानंतर पण बोलला होता चांगला. नाही नको नंतर 10वी नंतर पण 10वीच्या सेंड ऑफला एकदा बोलला, ते 2च वेळ. अशा गप्पा तुम्ही नाही शिकवला का त्याला? तुम्ही घरात एवढं छान वातावरण त्याला तुमच्या कधी सांगायची गरज लागली नाही, तू हे कर ते कर. माहितीये का, आमच्या घरात जरी अभ्यासाचं वातावरण आहे पण असं कसं बाहेर जास्त जाणं किंवा असं ते थोडस कमी असल्यामुळं हे मुलांच्यात पण तेच रुजले गेले. IIT NIT पर्यंत नाही गेला तरी माझं पर्सनली मध्ये त्याला COEP ला तरी ऍडमिशन मिळालं. COEP ला? अच्छा, IIT आपण ट्राय करायचं. नाही ओके, IIT केलं पाहिजे. खानदानात कोणच नसेल IIT, 10 पिढ्यात मागं कोणच नाही. आणि ह्यो IIT झाला तर विशेष नाही, अजून त्याच्या पाठीमाग बाकीची मुलं आहेत ना मला. अच्छा, मग तुमचा हा मुलगा जर IIT झाला बाबा तर म्हणजे तुमच्या भावना काय असतील? भावना म्हणजे ती आमच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट असेल, अचिव्हमेंट असेल. अचिव्हमेंट म्हणजे ती आम्हाला म्हणजे ती कल्पना करू शकत नाही, तो विशेष नाही. तर तो म्हणजे ती फार मोठी गोष्ट आहे ती आमच्यासाठी. आणि म्हणजे ह्याला त्याच्यामुळे एक प्रेरणा मिळेल बाकीच्या. आता मागं मुलं आहेत का नाही, त्याला 10वीला किती टक्के होते? 10वी त्याला 97.98% 98% होते. अच्छा, आणि मग त्याला ट्युशन वगैरे होती का? ट्युशन फक्त सायन्स आणि मॅथ्स होती. होय, सायन्स मॅथ्सची लावली होती आणि घरी बसून तो अभ्यास करायचा. बाकी तो हे आहे, स्वबळावर यश मिळवलं त्याने, 97% मिळवले. शाळेत सुद्धा योगदान मोठं आहे. आणि 8वीला स्कॉलरशिप दिली, 5वीला स्कॉलरशिप दिली, 8वी 5वी होमी बाबाची पण परीक्षा दिली. त्यांनी सगळ्या एक्झाम दिल्या. कुठल्या कुठल्या दिल्या सांगा बरं जरा. 2री पासून अगदी त्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला बसवत होतो. MTS NTS, परत त्या SOF दिली, होमी बाबा दिली, सायन्स मॅथ्स ऑलिम्पियाडच्या एक्झाम भरपूर दिली. परत आपल्याच्या लोकल होतात काय ते MTS ची, मंथन, NSSC. होय का? ती शॉर्ट करताना सुद्धा मला ती फाईल म्हणजे माझी फाईल फाटून कुठे सर्टिफिकेट? माझी फाईल घेऊन येतो, चॉकलेट फाईल. जा घेऊन ये तुझी फाईल. हा ना, बघू ना. ट्रॉफ्या सुद्धा भरपूर कुठे कुठे ट्रॉफ्या? आमच्याकडे ठेवायला जागा नसल्यामुळे आम्ही सगळं पॅक करून ठेवलं दोन्ही मुलांची. बर 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 बर. सरांनी आम्हाला ते पर्सेंटाईलची लेवल कशी असते ती समजून सांगितली. म्हणजे आमच्या मुलाला आता जरी 150 मार्क असले तरी तो 95 ते 98च्या पर्सेंटाईल जाऊ शकतो. ह्याला मी IIT ला पाठवणार. सरांनी कुठल्या सरांनी? DM सरांनी. DM सर म्हणले ह्याला मी IIT ला ऍडमिशन मिळवून देणार. त्यामुळे तिथं आमचं पूर्ण हेच झालं. म्हणजे आता पुढे आमची सगळी काळजीच मिटली परत. ओके, काय गरजच नाही म्हणलं. त्याला सांगितलंय तू मार्क मॅटर मला करत नाहीत, तू आपला अभ्यास कर, शिक्षक शिकवते ते समजून घे. आता तो पहिल्या बॅचला होता. आता जी एक्झाम झाली ना 25 तारखेला 25 जानेवारीला त्याच्यात 2री बॅच आली त्याची. जे मार्क त्याला चांगले, त्याला 116 मार्क पडले. पण जे 2ऱ्या बॅचची मुलं होती त्यांना बऱ्यापैकी 150च्या पुढे गेलीत. आता ती कशी गेली काय आम्हाला माहिती नाही, पण हा म्हणजे आम्हाला ह्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. सब्जेक्ट वाईज सुरुवातीला 20-20
परत कॅपॅसिटीनुसार वाढवत जायचे क्वेश्चन. अच्छा, लेवलनुसार. म्हणजे जेई साठी किती क्वेश्चन आहेत मग टोटल? जेई साठी पेपर मध्ये 75 क्वेश्चन्स येतात. नाही, रोज तुम्ही प्रॅक्टिस किती क्वेश्चनची करता? त्याची 60, मिनिमम 60, बाकी तुमच्या कॅपॅसिटीनुसार होईल तेवढे. अच्छा, आणि हे कशासाठी चाललंय मग? हे म्हणजे आमची प्रॅक्टिस व्हावी किंवा प्रश्न सोडवताना विचार करायची पद्धत किंवा ती थिंकिंग ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी वाढवण्यासाठी ते करत. कशासाठी करून घेतात ते? एक दिवस त्याची वही दिली नव्हती तर तो फोन होता मला घरी अकॅडमीतून की मुलांना तुमच्या होमवर्कची वही दिली नाही तर त्याला जरी चेकिंग झालं नाही तरी नव्हतं. पूर्ण मॉनिटर करतात आम्हाला. मॅडम सर असतात ते मॉनिटर करतात. दररोज नाव येतात, चेकिंग वगैरे होतं. त्याला त्याची अभ्यासाची काळजी नाही मला. काळजी आपलं त्यानं तिथलं जे शेड्यूल दिले आहे अकॅडमीनं आचार्य ते अतिशय चांगलं आहे. ते खूप चांगलं आहे. ते तू त्या पूर्ण शेड्यूल मध्ये तू तुझं एक हे ठेव, रुटीन ठेव. तुझं रुटीन आहे का तसं? रुटीन तिथं जवळपास सगळ्यांचंच रुटीन आहे, कारण सगळेजण हॉस्टेलला वगैरे असल्यामुळं ते रुटीन सगळ्यांना लागू करावंच लागतं. अच्छा, आणि मग स्टडीला वगैरे किती वेळ बसतो मग तिथे तू? स्टडीला दिवसातून जवळपास 6 ते 7 तसे पाहिजे तेवढी स्टडी आपल्याला करता येते. मिनिमम 6 तास स्टडी होते. TDM सर म्हणजे पर्सनली आमच्यावर लक्ष देतात. तसंच परीक्षेत नंबर आला किंवा एक्स्ट्रा क्वेश्चन सोडवले, जास्त क्वेश्चन सोडवले तर सर त्याच ठिकाणी म्हणजे आम्हाला बक्षीस देतात. मग ते आर्थिक असो कोणत्याही प्रकारचं बक्षीस असतं. अच्छा, आणि ते कॅपचा काय विषय तुमचा? कॅपचा आता वीकली टेस्ट होतात किंवा क्युम्युलेटिव्ह टेस्ट होतात महिन्याचा सिलेबस घेतल्यावर. तर त्या टेस्टमध्ये जे ओव्हरऑल टॉपर येईल किंवा सब्जेक्ट वाईज टॉपर येतील तर आपला IPL माहित असेल सगळ्यांना की IPL म्हणजे काय असतं माहित असेल तुम्हाला. तर IPL मध्ये बॉलरला पर्पल कॅप देतात आणि बॅट्समनला ऑरेंज कॅप देतात. तसंच अकॅडमीत पहिला जो ओव्हरऑल टॉपर येईल त्याला ऑरेंज कॅप देतात, कारण तो पूर्ण परीक्षेत त्याला सगळ्यात जास्त मार्क पडलेले असतात तर त्याला ऑरेंज कॅप, आणि सब्जेक्ट वाईज ज्यांना सगळ्यात जास्त मार्क पडतील त्यांना पर्पल कॅप देतात. तुला किती वेळा मिळाली? मला सध्या तरी नाही मिळाली, पण प्रयत्न करेन. स्कॉलरशिप स्कीम अतिशय चांगली आहे तुमची. नाही, स्कॉलरशिपची स्कीम जर नसते ना तर आम्ही अकॅडमीचा विचार सोडून लास्ट मोमेंटला आम्ही आलो त्या दिवशी. ते जे लगेच तिथं फायनल केलं आम्ही. अच्छा, त्यामुळे काय पहा माझी पूर्ण चिंता मिटली. तर 100% माझी जी चिंता होती ना त्याच्या पुढच्या शिक्षणाची 11वी 12वी पुढे हायर एज्युकेशनची सुद्धा त्याला आम्हाला पुढचं मला काय. आणि ते सरांनी 1 ते 10 रँक येणार त्याचा काय विषय? ते सरांनी म्हणजे ऑल इंडिया रँक AIR म्हणतात त्याला. 1 ते 10 जर आला तर सरांनी 25 लाखाचं पारितोषिक म्हणजे बक्षीस त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी देणारे आधीच आम्हाला सांगून ठेवलं. त्यामुळे बरेच जण 1 ते 10 आहेच, प्लस 10 ते 100, 100 ते 500, परत 500 ते 1000 असं काहीतरी आहे. 25 लाख, 10 लाख, 5 लाख असे 3 लाख असे पारितोषिक सरांनी ठेवलेत. त्यामुळं म्हणजे आम्ही बघतोय की बरेच जण त्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे आचार्य अकॅडमी मध्ये हे सरांनी प्राइजेस लावले. तू किती मिळवणार याच्यामध्ये? प्रयत्न तर 1 ते 10 मधलाच असेल. कमीत कमी 1 ते 1000 मध्ये येण्याचा तरी प्रयत्न करेन. 100 मध्येच.